नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. भारताच्या शेतीमाल निर्यातीसाठी पश्चिम आशियातील देश महत्त्वाचे आहेत. कारण भारतातून भाजीपाल्यासह अनेक शेतीमालांची मोठ्या प्रमाणात निर्यात या देशांना होत असते. आता युद्धामुळे भारतातून शेतीमालाची जवळपास 1180 कोटी रुपयांची निर्यात धोक्यात आली आहे. याचा फटका केवळ निर्यातदारांनाच बसत नाहीये, तर शेतकरी, निर्यातदार आणि अन्न प्रक्रियादारांना देखील याचा फटका बसतोय, असं एका संशोधन संस्थेनं सांगितलंय. ग्लोबल ट्रेड अँड रिसर्च इनिशिएटिव्ह या संशोधन संस्थेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि या अहवालामध्ये या संस्थेनं भारताच्या शेतीमाल निर्यातीला नेमका युद्धाचा कसा फटका बसतोय त्याचं विश्लेषण केलं. प्रत्येक शेतीमालाची भारतातून या पश्चिम आशियातील देशांना नेमकी कोणती आणि किती निर्यात होते याचं सगळं विश्लेषण केलं आहे. त्याचाच आपण आता आढावा घेणार आहोत की नेमकं भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर या युद्धाचा कसा परिणाम होतोय. आता हे युद्ध किती दिवस चालेल हे नेमकं सांगता येत नाही, परंतु सध्या तरी भारतातून होणारी निर्यात थांबलेली आहे आणि जर जास्त काळ हे युद्ध सुरू राहिलं तर भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीला निश्चितच फटका बसणार आहे, असं या संस्थेचं म्हणणं आहे. मग नेमकं पश्चिम आशियातील कोणते देश आहे की ज्या देशांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली निर्यात होते? तर यामध्ये UAE, सौदी अरेबिया, इराक, इराण, ओमान, बहरीन, कतार, कुवेत हे महत्त्वाचे देश आहेत. त्या देशांसोबतच इतर काही देशांना निर्यात केली जाते. आता या संशोधन संस्थेने सांगितलं की जर युद्ध जास्त काळ चाललं तर भारताच्या तांदूळ, त्याच्यानंतर मांस, मसाले, त्याच्यानंतर डेअरी पदार्थ, भाजीपाला, फळं या सगळ्याच शेतीमालाच्या निर्यातीवरती परिणाम होणार आहे. कारण या शेतीमालाच्या निर्यातीचं मुख्य बाजारपेठ हे पश्चिम आशियातील हे देश आहेत आणि गेल्या वर्षभरात भारतातून या पश्चिम आशियातील देशांना 447 कोटी डॉलरची निर्यात झाली होती. एकूण भारताच्या तांदूळ निर्यातीपैकी तब्बल 37% निर्यात या पश्चिम आशियातील देशांना होते. म्हणजे इतर देशांना निर्यात करून जर भरपाई करायची म्हटलं तर ते लगेच शक्य नाही, असं देखील या संस्थेचं म्हणणं आहे. आता वेगवेगळ्या जे काही आपले शेतीमाल आहेत किंवा जे काही आपले वेगवेगळे अन्न पदार्थ आहेत त्यांच्या निर्यातीचा नेमका कसा फटका बसू शकतो याचं विश्लेषण देखील करण्यात आलं आहे. आता कॉफीच्या एकूण निर्यातीपैकी 18% निर्यात या पश्चिम आशियातील देशांना होते. ब्रेड, बिस्किट्स, बेकरी पदार्थांची निर्यात 18% होते. कच्ची तंबाखू 17%, त्यानंतर साखरेची निर्यात 16% होते. त्यासोबतच कोळंबीची निर्यात 4.5% दरम्यान होते. आता ही जे काही शेतीमाल आहे या शेतीमालांची निर्यात ही कमी प्रमाणात होते, परंतु काही शेतीमाल असे आहे की ज्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात या पश्चिम आशियातील देशांना होते. म्हणजेच भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये या पश्चिम आशियातील देशांना निर्यात करून एक आपलं मार्केट विकसित केलं आणि मोठ्या प्रमाणात निर्यात मागच्या अनेक वर्षांपासून या बाजारपेठांना केली जाते. परंतु युद्धामुळे अचानक या बाजारपेठांना होणारी निर्यात थांबलेली आहे. आता जे काही सांगितलं, आधीचे जे काही पदार्थ सांगितले त्यांची निर्यात 20% आतमध्ये होते, परंतु काही शेतीमाल आणि पदार्थ असे आहेत की ज्यांची निर्यात या देशांना 20 ते 60% दरम्यान होते. मग हे नेमके पदार्थ कुठले, शेतीमाल कुठले ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. पश्चिम आशियातील देशांना भारतातून जवळपास म्हणजे भारताच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास बटर आणि डेअरी फॅटची जवळपास 58% निर्यात होते. सॉफ्ट ड्रिंक्स आणि नॉन अल्कोहोलिक पेयांची निर्यात 55.6% केली जाते. तसंच नारळ आणि पामगराचं जे तेल आहे त्याचे 52% निर्यात या देशांना केली जाते. तंबाखूचे पदार्थ 51% निर्यात त्यांची केली जाते. त्यानंतर ताज्या भाजीपाल्याची 51% निर्यात ही पश्चिम आशियातील देशांना होते. चीज आणि दह्याची जवळपास 48% निर्यात या देशांना केली जाते. ताज्या फळांची निर्यात 45% होते, तर चहाची निर्यात 44%, सूर्यफूल तेल, करडी आणि सरकी तेलाची निर्यात 45% या देशांना होते. सिगारेट आणि सिगारची निर्यात 40% होते. म्हणजेच या सगळ्या शेतीमालाच्या दृष्टीनं या पश्चिम आशियातील देशांची बाजारपेठ खूपच महत्त्वाची आहे. जर ही बाजारपेठ जास्त काळ बंद राहिली तर त्याचा एकूणच परिणाम या सगळ्या शेतीमालाच्या निर्यातीवर होणार आहे. आता ही शेतीमालांची जी यादी होती ती यादी 20% ते 40% दरम्यान परिणाम करणारी होती, परंतु असा काही शेतीमाल आहे की ज्या शेतीमालाची निर्यात ही 70% जास्त होते आणि काही शेतीमाल तर असे आहे की ज्याची संपूर्ण जवळपास सगळी निर्यात ही केवळ या पश्चिम आशियातील 10-12 देशांना केली जाते. त्याची यादी देखील आपण थोडक्यात समजून घेऊयात. यामध्ये शेळी आणि मेंढीचं मांस जे आहे तर ते एकूण निर्यातीच्या 99% निर्यात ही पश्चिम आशियातील देशांना केली जाते. ताजे आणि जे काही चिल बीफ आहे त्याची 97% निर्यात केली जाते. खोबरं आणि वाळलेल्या नारळाचा गर आहे त्याची 84% निर्यात या पश्चिम आशियातील देशांना होते. बिअरची 81% निर्यात केली जाते. केळी आणि प्लांटेन्सची जवळपास 80% निर्यात ही या पश्चिम आशियातील देशांना केली जाते. मसाल्यामधले जे जायफळ, जावित्री आणि वेलदोडा आहे त्याची 70% निर्यात या पश्चिम आशियातील देशांना केली जाते. म्हणजे या सगळ्या शेतीमालाचं आता जे काही यादी सांगितली त्यांची बहुतांश निर्यात या देशांनाच केली जाते. आता युद्धामुळे या सगळ्या शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम दिसून येतोय. सध्या तरी
निर्यात ठप्प झालेली आहे। जर युद्ध जास्त काळ चाललं तर या सगळ्या शेतीमालाच्या निर्यातीवर एकंदरीत परिणाम दिसून येणार आहे। आता याची निर्यात कमी अधिक प्रमाणात जरी या इतर देशांना होत असली तरी लगेच सगळी निर्यात दुसऱ्या देशाकडे वळवणं सध्या लगेच तरी शक्य नाही आहे। आता यातून या संस्थेनं जे काही संशोधन संस्था आहे ज्यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला त्यांनी असं देखील सांगितलं की केवळ एकाच भागातील बाजारपेठेवर अवलंबून असल्यामुळे भारताला फटका बसतोय। भारतानं विविध देशातील बाजारपेठा विकसित कराव्यात आणि आपलं निर्यातीचं क्षेत्र किंवा आपली निर्यात एकाच भागावर अवलंबून न ठेवता वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येक शेतीमालाची निर्यात कशी करता येईल, बाजारपेठ कशी विकसित करता येईल यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यासाठी निर्यातदारांना सरकारच्या मार्गदर्शनाची आणि काही वेळेला थेट अनुदानाची देखील गरज असते। असं जर सरकारने केलं तर भारताच्या शेतीमालाची निर्यात एका भागापुरती किंवा एका देशापुरती मर्यादित न राहता जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांना होऊ शकते। आणि जर समजा असं एखाद्या भागामध्ये युद्धजन्य परिस्थिती आली किंवा अशी कुठली आपत्कालीन परिस्थिती आली तर एकाच वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यातीवरती परिणाम होणार नाही, निर्यात थांबणार नाही आणि त्याचा फटका देशातील शेतकरी, निर्यातदार आणि प्रक्रियादारांना बसणार नाही असं देखील या संशोधन संस्थेचं म्हणणं आहे। आता एकंदरीतच युद्ध कधी थांबतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, कारण युद्धामुळं केवळ आपल्या निर्यातीवर फटका बसत नाहीये तर देशामध्ये देखील अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत। यामध्ये प्रामुख्याने एकतर जे आपलं इंधन आहे, इंधनाचे दर वाढीचे आपल्याला आतापासून चटके बसू लागलेत, गॅसची टंचाई असल्याचं अनेक भागांमध्ये सध्या बातम्या पुढे येत आहेत। त्यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव देखील भविष्यामध्ये वाढू शकतात अशी भीती देखील व्यक्त केली जाते। म्हणजे एकंदरीतच जे काही शेतीमालाची वाहतूक आहे किंवा जे काही दळणवळण आहे त्या बाबतीमध्ये सध्या संकट असल्याचं दिसून येतं आहे आणि हे संकट जर वाढलं तर एकंदरीतच भाववाढीचा फटका शेवटी आपल्या शेतकऱ्यांनाच बसत असतो। कारण भाववाढ झाली की पहिलं सरकारचं धोरण असतं शेतीमालाचे भाव कमी करणं। त्यामुळे हे युद्ध जर लवकर समाप्त झालं आणि जर परिस्थिती पूर्वपदावर आली एकतर निर्यात सुरळीत होईल आणि दुसरं म्हणजे भविष्यामध्ये जे काही धोके किंवा जे काही संकट येऊ घातलेली आहेत त्यापासून आपला बचाव होऊ शकतो। आता या पुढच्या परिस्थितीमध्ये युद्ध किती दिवस चालतं त्याचा आपल्या एकंदरीत शेतीमाल बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आयात निर्यात याच्यावर कसा परिणाम होऊ शकतो याचा त्यावेळी आपण आढावा घेतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।